नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विश्वजित गायके तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे करिअर कट्ट्यामध्ये. आजचं आपलं जे सेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि याबद्दलच आपण थोडी डिस्कस करणार आहे. पण त्याआधी उघडूयात आपला आजचा ब्लॉग. तर चला सुरू करूयात. सर्वात आधी तुम्हाला विश्वजित.org वर व्हिजिट करायची आहे आणि व्हिजिट केल्यावर तुमच्या लक्षात येईल की इथं दरवेळेस नवीन दररोज आपण नवीन ब्लॉग्स बनवतोय. आम्ही पूर्ण टीम ब्लॉग्सच्या मागे याच्यासाठी लागलेलो आहोत की तुम्हाला जो क्वालिटी कंटेंट आहे तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे तेव्हा ॲक्सेसिबल आणि सर्वात महत्त्वाचं मोबाईलवर मिळावा. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे कस्टमाइज रेझ्युमे ॲज पर द जॉब पोस्ट. जसं की तुम्हाला माहिती असेल, आपण सर्वात आधी म्हणजे मागच्या महिन्यात आपण टॉप 5 मिस्टेक्सबद्दल चर्चा केली होती. त्याबद्दल मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो. हे बघा, हे आपला ब्लॉग होता. हा ब्लॉग आपण 23 नोव्हेंबरला डिस्कस केला होता आणि याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण तयार केल्या होत्या. त्यामध्ये लॅक ऑफ टेलरिंग म्हणजे लॅक ऑफ कस्टमाइज्ड रेझ्युमे हा जो मुद्दा होता हा आपण उपस्थित केला होता आणि याबद्दलच आपण आज जास्त चर्चेत घेणार आहोत. तर चला आज याला वाचूयात. सर्वात महत्त्वाचं जसं तुम्हाला दिसतं इथं की व्हॅकन्सी तर आहे, बट रेझ्युमे पाहिजे तसा बनलेला नाही. त्यामुळं लोक परेशान होतात, राईट. तर ह्या गोष्टी कशा टाळल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स, थोडंसं एक्स्ट्रा मसाला म्हणतो, मलाई म्हणतो किंवा एक छोटा चटपटा मसाला आपण जेव्हा टाकतो तेव्हा जी चटकदार फ्लेवर त्यात येते तशी एका रिक्रुटरला लागत असते आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस रेझ्युमे डेव्हलप करावा लागतो. तर बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की बरेच सारे आमचे जे कॉम्पिटिटर आहेत, जे करिअर काउन्सिलिंग करतात, त्यांच्याकडून येणारं उत्तर असं असतं की आम्ही एकदम एका दिवसात रेझ्युमे तयार करून देतो, आमचे एक्सपर्ट तुम्हाला मदत करतील वगैरे वगैरे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते तुम्हाला PDF शेअर करतात. PDF तुम्ही परत एडिट नाही करू शकत. सो आपल्या वर्कशॉपचा USP जो आहे तो मी तुम्हाला आज डिक्लेअर करतोय, तो हा आहे की आपण तुम्हाला डायरेक्ट PDF किंवा वर्ड डॉक्युमेंट किंवा पॉवर पॉईंट याच्यामध्ये न अडकवता तुम्हाला एक इंडिपेंडन्स देतो. आपल्या वर्कशॉपमध्ये जो कोणी व्यक्ती, जो कोणी फ्रेशर, जो कोणी ॲप्लिकंट सर्वात चांगल्या प्रॉमिनंटपणे आन्सर्स देतो, आपोआपच एक क्वालिटी तयार होते आणि त्यांच्या हाताने तो रेझ्युमे क्रिएट होतो. याचं एक छान उदाहरण मी तुम्हाला पुढच्या सेशनला नक्की देणार आहे की मी स्वतः डिझाईन करून दाखवणार आहे तुम्हाला की कोणत्या पद्धतीने तुमचा रेझ्युमे तुम्ही स्वतः बिल्ड करता. आणि स्वतः बिल्ड केला की तो जो कॉन्फिडन्स असतो मित्रांनो इंटरव्ह्यूला, तो अनमॅच्ड असतो. सर्वात पहिली गोष्ट, सिग्निफिकन्स ऑफ द कस्टमायझेशन. टेलरिंग युअर रेझ्युमे इजंट जस्ट अबाउट ट्विकिंग फ्यू डिटेल्स. इट इज स्ट्रॅटेजिक मूव्ह अँड अलायन्स टू युअर स्किल्स. कधी पण लक्षात ठेवा, कॉपी केलेले किंवा जस्ट काहीतरी मोटिवेट होऊन उचललेले जे कोट्स आहेत ते खूप जास्त धोकादायक ठरतात. हे आपण आधी पण बघितलेलं आहे. बट आता त्याला जर जॉब पोस्टच्या हिशोबाने जर टेलर नाही केलं तर पण ते धोकादायक ठरू शकतं. हेच आपण परत एकदा इथं चर्चेत घेतलेलं आहे. एक्सपिरियन्सेस तुमचे कसे आहेत, तुमचे अचिव्हमेंट्स आहेत की नाही. पोस्ट वाईज ते थोडंसं चेंज होऊ शकतं. काही ठिकाणी तुम्ही मॅनेजरियल कन्सल्टंट म्हणून, मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून अप्लाय करत असताल, काही ठिकाणी मार्केटिंग मॅनेजर म्हणून अप्लाय करत असताल, काही ठिकाणी डिजिटल मार्केटिंग म्हणून अप्लाय करत असताल. तर ह्यावेळेस काय होतं आहे, जॉब पोस्ट थोड्याशा चेंज होत आहेत. तर बेसिकली त्या पोस्टला जास्त चांगलं महत्त्व देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते इम्पॉर्टन्स तुम्ही आधी समजून घ्यायला पाहिजे. काळजी करू नका, तुमच्या लेवलला विश्वजित.org तर्फे मात्र पूर्ण मदत मिळणार आहे. तुम्ही जस्ट जॉब पोस्ट आम्हाला शेअर करत राहायचे आहेत, त्यानुसार आम्ही तुम्हाला एक सर्व्हिस उपलब्ध करून देणार आहोत. काही कीवर्ड्स वगैरे आमच्याकडून शेअर केले जातील आणि आपोआपच तुमचा जो ओव्हरऑल जो फंडा आहे रेझ्युमे ट्विकिंगचा तो खूप छान होणार आहे. तर अशी एक सेवा आपण देत आहोत सगळ्या आपल्या क्लायंट्सला. त्यानंतर जसं की तुम्ही पाहताय की एकदम सिरियस जॉब आहे हा, रीडिंग टू द जॉब डिस्क्रिप्शन. तो जर पाहिला नाही तुम्ही तर मात्र तुम्हाला तो जॉबच लक्षात नाही येणार आणि त्यामुळं बऱ्याचशा चुका तुमच्या रेझ्युमेमध्ये आपोआपच निघायला सुरुवात होईल. सो ते एक तुम्ही बघितलं पाहिजे. सोबत तुम्ही पॉवर ऑफ कीवर्ड्स ऑप्टिमायझेशन हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यावरही तुम्ही चांगलं काम करू शकता. तर पॉवर ऑफ कीवर्ड ऑप्टिमायझेशन सर्वात महत्त्वाचं आहे ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीमसाठी. बरेच जणांनी हा प्रश्न परत मांडला आहे आणि याच्यावर उत्तर मी देणार आहे लवकरच, पण थोडासा अभ्यास माझा पण बाकी आहे. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम यावर एक डीप स्टडी आपली चालू आहे. आपली काही इंटर्न्स त्याच्यावर खूप चांगलं काम करत आहे, प्रोडक्ट डेव्हलपमेंट ओरिएंटेड, आणि त्याच्यामुळे आपण एक छान ATS सिस्टीम, सपोर्टिव्ह सिस्टीम घेऊन येणार आहोत.
तर ती पण आपल्या नवीन क्लायंट्सला खूप जास्त कामा येणार आहे. त्यामुळं प्रॉडक्टची कॉस्ट थोडीशी फ्लक्च्युएट होऊ शकते, बट बेसिकली आपल्याला चांगली क्वालिटी द्यायची आहे, लाईफ टाईम क्वालिटी द्यायची आहे. त्यानंतर एम्ब्रेसिंग टेलर्ड रेझ्युमेज आणि वर्कशॉप अपॉर्च्युनिटीज. ह्या पण बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी अशा असतात की ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. रिसर्च स्किल, प्रेझेंटेशन स्किल्स या त्याच्यात ॲड केल्या पाहिजे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण वर्कशॉपमध्येच डिस्कस करतो रॅदर गोईंग इन टू व्हेरी पब्लिक, बिकॉज काही लोकांना काही गोष्टी ॲप्लिकेबल असतात, काहींना दुसऱ्या असतात. सो आपण ते पब्लिकली जास्त मेन्शन करू शकत नाही. बट तुम्हाला मदत जर हवी असेल आणि तुम्ही वर्कशॉप घेण्यासाठी थोडे दचकत असताल तर काही टेन्शन नाही आहे. जस्ट इथं जायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. ब्लॉगवर विश्वेश.org ओपन झाल्यानंतर जस्ट इथं चॅटचा एक ऑप्शन दिसतंय तुम्हाला. हा लोगो जस्ट तुम्ही क्लिक करायचा आहे. काही जरी शंका असेल तर इथं टाईप करायची आहे. तुम्हाला इन्स्टंटली रिप्लाय येऊन जाईल. जर मी थोडासा बिझी असेल तर थोड्या वेळाने येईल, बट तुम्ही त्याबद्दल थोडेसे निश्चिंत होऊन जा. आता रेझ्युमे बनवणं, लिंक्डइन प्रोफाईल हे करणं आणि इंटरव्ह्यूसाठी तयारी करणं हे सगळं विश्वेश.org आता सोडून द्यायचं आहे तुम्ही. आणि जस्ट तुमच्या स्किल्स आहेत, ज्या कोर स्किल म्हणतो आपण, ॲबिलिटीज आहेत, नॉलेज आहे तुमचं सब्जेक्ट ओरिएंटेड, त्यावर तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे मित्रांनो. तर आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवायचं आहे. आणि अजून तुम्हाला याच्यात जर काही ॲड ऑन लागत असतील तर प्लीज मला सजेस्ट करा. आपले सगळे स्ट्रीमिंग किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही बघतच असताल, कमेंट्स बघतच असताल. आणि जर तुम्हाला याच्यात काही डाऊट्स असतील तर कमेंट करायला विसरू नका, व्हॉट्सअप करायला विसरू नका मित्रांनो. आणि वी आर जस्ट अ क्लिक अवे फ्रॉम यू. काही जरी वाटलं तर प्लीज लेट मी नो. थँक्स फॉर वॉचिंग. आणि उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका. उद्या पण थोडा स्पेसिफिक आणि स्पायसी कंटेंट आपण घेऊन येणार आहोत. तर बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. मी प्राध्यापक विश्वेश गायके आता आपली रजा घेतो.